इयत्ता 8वी NMMS. काय पाहतोय आपण इथे? NMMS. NMMS या पुस्तकास अभ्यासासाठी आपण पुस्तक वापरत आहोत आशा हे पुस्तक गेल्या 20 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून केलेला आहे. त्यामुळे हे पुस्तक खूप महत्त्वाचं ठरतं. काय आता तुमची जी पुढची बॅच येईल ती काय येणार आहे? 26-27. ओके. आता हे पुस्तकाचे फक्त मी काय घेणार आहे? फक्त सराव घेणार आहे. जे सोडून दिलेले आहेत नमुना घटक तेवढे घेणार आहे. सरावासाठी तुम्हाला पुस्तक घ्यायचं आहे. पुस्तकासाठी कॉन्टॅक्ट करायचा या सरांशी आणि या सरांचा नंबर इथे सुरुवातीला दिलेला आहे. पहा, दिलेला आहे का? हो आहे इथे. ओके, इथे कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पुस्तक मिळून जाईल. मी फक्त तुमचे सोडवले एक्झाम्पल घेणार आहे. याच प्रकारचे प्रश्न असतात, पण सराव होणं खूप महत्त्वाचं असतं गणितामध्ये. आपलं चाललं आहे प्रकरण 8, अक्षरमालेवर आधारित. आता इंग्रजी वर्णमालिका पाहतोय आपण. पहिला प्रश्न, नमुना प्रश्न चालले आहेत. सराव प्रश्नासाठी पुन्हा सांगते, सरावासाठी तुम्हाला पुस्तक विकत घ्यायचं आहे आणि त्यासाठी संपर्क नंबर दिलेला आहे. इंग्रजी वर्णमालेतील डावीकडून 20व्या अक्षराच्या डावीकडील 10वे अक्षर कोणते? आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, डावं आणि उजवं काय असतं हे समजून घेऊया. सुरुवातीला डावं आणि उजवं काय असते पहा. आपण असं बसलेलो आहोत, ठीक आहे. तोंड माझं तिकडे, इकडे माझी पाठ आहे. इकडे माझा डावा हात आहे, म्हणजे माझा हा डावा हात म्हणजेच एचच्या डावी बाजूचे एवढे अल्फाबेट येतील. आणि एच हे उदाहरण घेतले आपण, आणि एचच्या उजव्या बाजूला म्हटलं तर इकडे यायचं. समजलं? तसंच एस घेतला, एसची डावी बाजू कोणती? लेफ्ट, इकडे आली. राईट, इकडे आली. ठीक आहे. लेफ्ट राईट पण शिकवते, उजवं डावं पण शिकवते. काय समजलंय? जसं आपण बसलो आहे तसंच आपल्या समोर आपला पेपर असतो. आपल्या पेपरच्या समोर, ओके नाही, आपला पेपर असतो. इकडचं पान डावं, इकडचं पान उजवं. जसं आपण बसलो आहे तसंच असतात, डावी बाजू उजवी बाजू. ठीक आहे. चला पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न, इंग्रजी वर्णमाले डावीकडून 20व्या अक्षराच्या डावीकडील 10वे अक्षर कोणते? आता ही डावी बाजू आहे. डाव्या बाजूकडून 20वं अक्षर कोण येणार आहे? आपलं टी घेतलं. ठीक आहे. त्या अक्षराची डावी बाजू कोणती? आता हा असा आहे ना, हा टी कसा बसलाय? असा बसलाय तिकडे तोंड करून. मग त्याची डावी बाजू कोणती आली? आपल्यासारखीच इकडं. मग इकडं पुन्हा किती घरे यायचे आपल्याला? 10वं अक्षर. पुन्हा इकडे 10 मोजले आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कोण आला? जे. पर्याय क्रमांक 3. ह्याचे मार्क्स असतात, त्यामुळे चुकू नका. चांगलं समजून घ्या आणि सराव कंपल्सरी करा. पुढचं, इंग्रजी वर्णमालेतील संख्या डीच्या उजवीकडील 5व्या अक्षराच्या आणि अजून एक सांगते, हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न तोडून वाचायचे म्हणजे समजतात. इंग्रजी वर्णमालेतील संख्या क्रमानुसार. ठीक आहे. डीच्या उजवीकडील, बरं डीला पकडून ठेवा. डीच्या उजवीकडील 5वे 1 2 3 4 5 कोण आलाय? आय. बरं, इथपर्यंत आलं. उजवीकडील 5व्या अक्षराच्या. बरं, डावीकडील 7वे. आता आय असा आहे, आयच्या डावीकडे म्हणजे पुन्हा इकडे यायचंय. 1 2 3 4 5 6 7 काय येणार आहे आपलं उत्तर? बी. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, इंग्रजी वर्णमालेतील संख्या क्यूच्या उजवीकडील 9वे. आता अर्धवाचं क्यूला पकडून घेऊ पहिल्यांदा. ओके, क्यूच्या उजवीकडे, मग क्यूची उजवी बाजू कुठे आली? या साईडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 कोण आला? झेड. झेडच्या डावीकडे चौथं, पुन्हा 1 2 3 4 कोण आला? व्ही. ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. खूप सोपं असतं, फक्त थोडं शांत ठेवायचंय. डोक्यात चलबिचल करायची नाही. जर परीक्षेमध्ये असं वाटलं की आपलं चुकतंय किंवा आपण घाम फुटलाय, गडबडतंय, 2 मिनिटं पेन खाली ठेवायचा आणि दीर्घ श्वसन करायचं. एक मोठा श्वास घेतला ना की आपण पुन्हा स्टेबल होतो आणि पुन्हा आपलं मेंदू काम करायला लागतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, इंग्रजी वर्णमालेतील संख्या क्रमानुसार एचच्या उजवीकडील एचच्या उजवीकडे म्हणजे इकडे जायचंय आपल्याला. उजवीकडील 10वे अक्षर मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एच पकडायचा नसतो, नाही की नाही, तो 0 म्हणजे. हो, 10वं अक्षर आर आहे, त्याच्या डावीकडे यायचंय. 3रं अक्षर 1 2 3 कोण आला? ओ.
उत्तर आलं पहिलं. खूप सोपं असतं, स्कॉलरशिपच्या कम्पेअरला हे तर खूप सोपं असतं. जे स्कॉलरशिपला बसले ते तर ह्याला आउट ऑफ मार्क काढतील, सहज काढतील. पुढचं, इंग्रजी वर्णमाला पुन्हा पुन्हा लिहिल्यास 109वे अक्षर कोणते येईल? पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे तर A to Z किती अल्फाबेट आहेत? किती असतात? 26. मग 109ला काय करू आपण? 26 ने भाग देऊन घेऊ. 26 चोक 104, खाली उरले 5, म्हणजे 26 26 26 26. याचं 4 वेळा झालं. इथं 104 संपले. 105, 106, 107, 108 आणि 109 एवढे अक्षर, 1 2 3 4 5 अक्षर उरले. तर कोणते येईल? आता ही 4 वेळा संपली. 5वी लाईन पुन्हा इथून चालू करायची. 1 2 3 4 5. इथे येणार आहे 109. ई, ऑप्शन क्रमांक 1, पर्याय क्रमांक पहिला. समजलाय? असं तुम्हाला ह्याचं पण येतं. 7 कलर आहेत, ते पुन्हा 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 मोजले तर 8वा कलर कोणता येणार? त्याच वेळा असंच करायचं असतं. पुढचं, इंग्रजी वर्णमालेतील उजवीकडून 18वं. पहा, उजवी बाजू म्हणजे इकडे आली. उजवीकडून 18वं इकडे यायचंय आपल्याला. हे मोजत मोजत आलो. 18वा अक्षर कोण आहे? आय. 1 2 3 4 असं मोजायचं. 18वाला आय. त्याच्या उजवीकडे 9वे, म्हणजे आता इथे यायचं, इथे स्टॉप व्हायचं. पुन्हा आयचा उजवी कोणती आहे? आता आयची उजवी इकडे यायचं. परत कुठे यायचं? या साईडला यायचंय. 9वे अक्षर कोणते? काय येते उत्तर? आर. हे आलं 18वं. 1 2 3 4 5 6 7 8 9. आर, पर्याय क्रमांक 3. खूप छान प्रश्न असतात, खूप सोपे प्रश्न असतात. हे आपण समजून घेतलेलं आहे. उजवी बाजू कोणती, डावी बाजू कोणती. ठीक आहे, इकडे असते उजवी, इकडे असते डावी. पुढचा प्रश्न, हे सूचना 2 प्रश्नांसाठी आहे. हे त्याने GRAOCUE दिलेलं आहे. यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. पुढील प्रश्नांची उत्तर द्या. तुम्हाला एक क्ल्यू देते अजून. ज्यावेळेस शब्द बनवायचा असतो त्यावेळेस हे जे शब्द आहेत CR काय GR ते सगळे स्मॉल लिपीमध्ये घ्यायचं. का? तर आपण कायम काही लिहिताना स्मॉल लिपी जास्त वापरतो का नाही? मग स्मॉल लिपीमध्ये लिहिलं ना की आपल्याला तो शब्द पटकन आठवायला मदत होती. कॅपिटलमध्ये जी वेळ लागतो, कधी काय करायचं? स्मॉल लिपीमध्ये लेटर लिहून घ्यायचे आणि मग शब्द बनवायचा. तर हा शब्द आहे करेज. काय आहे शब्द? करेज, धैर्य. आता काय विचारलं पहिला प्रश्न, शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या इंग्रजी वर्णमालेतील स्थान कोणते? मध्ये कोण येते पहा. 1 2 2 3 3 मध्ये कोण आला? आर. कोणाला मध्ये? आर. आर हा कितवा असतो वर्णमालेमध्ये? वर्णमाला लिहिलेली आहे तर नंबर असतो 18वा. तुम्ही सराव, एवढा सराव करा ना, तुम्हाला आर कितवा? 18वा. चुटकीसाठी सांगता आलं पाहिजे, एका चुटकीत. एल कितवा? 12वा. उजवीकडून डावीकडून सरावाने ह्या गोष्टी होतात. फक्त तुम्ही सरावाला माघार घेऊ नका. ठीक आहे, प्रयत्न केला की यश मिळणारच आहे. उत्तर येईल आपलं 18वा, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न काय म्हणतात? त्या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर वर्णमालेतील कितव्या क्रमांकावर येते? दुसरं कोण आलता? आपला जी आलता. कोण आलता? जी. जी हा कितवा असतो? 7वा. 7वा. आणि तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते. तुम्ही मित्र असता, मैत्रिणी असता, कोणाचा तरी शब्द नाव असेल गौरी. काय असेल? गौरी. मग तिला काय म्हणायचं? गौरी 7 इकडं ये. गौरी 7 जेवलीस का? एखाद्या मुलाचं नाव असेल रवी. रवी 18 काय करतोस? मग तुम्हाला पाठ होतील. ही ट्रिक पण छान आहे बरं का. खेळता खेळता अभ्यास करायचा असतो. सहज टेन्शन घेऊन अभ्यास केला तर होत नसतो. कारण बघा, तुमचे गाणे पाठ होतात कारण तुम्ही टेन्शन घेऊन गाणे पाठ करत नसतात. हो की नाही? तसंच अभ्यास करताना पण टेन्शन नाही घ्यायचं, सहज करायचा असतो खेळता खेळता. पुढचं, हे 2 प्रश्न झाले. आता 9वा प्रश्न चाललाय आपला. सॉरी, 7वा आणि 8वा झाला, 9वा झाला. ओके, पुढचा प्रश्न. एवढेच प्रश्न आहेत. ठीक आहे, आता आपण घेतले आहे सगळे नमुना प्रश्न. सराव प्रश्नासाठी तुम्ही पुस्तक घ्या. पुस्तकामध्ये काही अडलं तर कमेंट करा, मी तुम्हाला तो प्रश्न सोडवून देईल पुन्हा. त्याची काळजी करू नका. किंवा ह्या नंबरवर जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर सरही तुम्हाला खूप कोऑपरेट करणारे आहेत. फक्त तुमची प्रयत्न करायची तयारी पाहिजे. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला पुढचा लेसन.